तुमची गुंतवणूक आणि तुमचा विमा हे सेपरेट असावं, कम्प्लिटली सेपरेट असावं. अर्थात प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यांनी ते करावं. म्हणजे असं अनेकदा घडतं की काही लोकांचं मेडिकलमध्ये टर्म प्लॅन बसत नाही, पण मग ते अशा वेळेस एंडॉमेंट प्लॅन किंवा इतर प्लॅन्सच्या माध्यमातून काहीतरी कव्हर स्वतःला मिळेल एवढं बघतात. अशी प्रॉडक्ट्स आहेत. आणि परत मी म्हटलं सर, इनोव्हेशन हा म्हणजे किती छान इनोव्हेशन्स आहेत बघ. लोकांना भुरळ घालण्यासाठी तुम्ही 25 ते 60 असा 35 वर्ष टर्म प्लॅन भरा, म्हणजे दरवर्षी प्रीमियम भरा, आणि आम्ही 35व्या म्हणजे 35 वर्ष झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 60ला जो काही प्रीमियम दिलाय तुम्ही तो परत करू. असंही प्रॉडक्ट बाजारात आलेलं आहे. म्हणजे प्रीमियम व्हॉट एव्हर यू हॅव पेड, काही कंपन्या त्यापुढे जाऊन त्याच्यावर थोडं व्याज देण्यास उद्युक्त झाल्यात. आता यातली गंमत लक्षात घे की याचा अर्थ मी सलग 35 वर्ष तो भरत राहणार आणि मला त्यांनी ती सवय लावली आहे. व्हेअरएज माझं असं म्हणणं आहे की 35व्या वर्षी जर का माझी इन्शुरन्सची गरज संपली तर मी 60 पर्यंत तो कशाला भरू, पण इथे मात्र मी भरत राहणार का, कारण मला तो प्रीमियम परत मिळणार आहे. सो ही जी मानसिकता आहे लोकांची, कितीही झाली तरी त्यातून लोक बाहेर पडत नाही, म्हणून टर्म प्लॅन मध्येही प्रीमियम रिपेमेंटचे ऑप्शन निघालेत. आणि अनेकदा लोक हा प्रश्न विचारत राहतात की मी काय करावं. खरं सांगशील तर एक्सेलच्या माध्यमातून कुठलंही कॅल्क्युलेशन केल्याशिवाय हे डिसिजन्स घेऊ नयेत. पण 95 ते 99% वेळा मी सांगेन की गुंतवणूक आणि विमा वेगळा करावा.